बघा हे वाचलेले ते तीर्थक्षेत्र इकडे सगळे आंध्र कर्नाटकच्या बाजूला जिथे आणखी नाही. तुम्ही कन्याकुमारीला गेला तर बघा कन्याकुमारी अजून तिचं लग्न झालं नाही. तिच्या नाकामध्ये हिरा आहे, बघितला असला तर बर का, पांढरा हिरा आहे. केदारनाथ बद्रीनाथच्या मुकुटामध्ये निळा हिरा आहे, बालाजीच्या हातामध्ये आहे. बरोबर आहे का? भाग्य जर असेल तर दिसते, नाही तर दिसत, जवळ गेलो तरी दिसत नाहीये. त्या कन्याकुमारीच्या ठिकाणी गेले, स्वतः व्यंकटेशाच्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. सत्यनारायण मंदिर किंवा सत्यमंगल मंदिर असं त्या मंदिराच्या ठिकाणी सुद्धा रामचंद्र गेले. ही रामचंद्राने जशी तीर्थयात्रा केली ना, अशीच बलराम दादानं सुद्धा यात्रा केली होती. कारण का निमित्त असते कुठलं तरी, आणि त्या निमित्ताच्या माध्यमामधून तुमच्या आमच्या सारख्याचा उद्धार होण्याचा मार्ग आहे. दर्शन मुक्ती चिदंबर पायी, जन्म मुक्ती कमलालयी, मरण मुक्ती काशीची ठाई, स्मरण मुक्ती देई अरुणाचल. स्मरण मुक्ती देई अरुणाचल. नुसतं स्मरण करा, कुठे जाऊ नका. भाव तिथं देव आहे. भाव जर नसेल तर तुम्ही तीर्थक्षेत्रामध्ये जरी गेला तरी काही अर्थ नाहीये. मग भाव ठेवा, आणि भाव असेल तरच असणार आहे. या जडदेहाचा उद्धार होतोय. मरणमुक्ती काशी क्षेत्राच्या ठिकाणी, कारण तिथं भगवंतानं सांगितलंय पंचक्रोशी मध्ये कुणी त्या ठिकाणी मेलं ना, तो असणार सहजगत्या जिथे असणार उद्धरून जातोय. मग आपल्या देहाचं आपण जिथे सार्थकता जर करायची असेल तर भजन मार्गाच्या माध्यमामधून त्या ईश्वराला आळवणे, त्याच्या स्वरूपामध्ये असणार एकरूप जिथे होणे, आणि एकरूप झाल्यानंतर पुन्हा काही शिल्लक राहत नाही. आज मारा उद्या मारा परवा भीती राहत नाहीये. म्हणून त्या सानिध्यामध्ये जाण्यासाठीच आपण या ठिकाणी गोळा झाला की काहीतरी आपला उद्धार व्हावा आणि परमपदाची प्राप्ती व्हावी. श्रीराम तीर्थ तीर्थभूत, मोक्षा मुक्ती श्री रघुनाथ, तोही तीर्थयात्रा करीत लोक संग्रार्थ स्वलीला. सांगा सांगा, रामचंद्र हे तीर्थाचं तीर्थराज आहे. आणि मग त्या तीर्थराज तीर्थ करत असेल तर आपण काय करावं? मूळ आहे, मूळ पुरुष आहे. म्हणून रामचंद्र तीर्थयात्रा करू लागला. आपल्याला काय हरकत आहे? पण आपण म्हणतो चला जाऊ द्या, बघू उद्या, बघू परवा, बघू तेरवा, बघू पुन्हा, तोच संपत्ती राहिले का पोटात. मग हे घालवण्यासाठी तुमच्या आमच्यासाठी रामचंद्राने तीर्थयात्रा केली, आणि तीर्थयात्रा केल्या म्हणून आपण देखील असणार तीर्थयात्रेला जातो आणि या पापाचा क्षय करतो, मुक्त जिथे होतो आणि परमपदाची प्राप्ती करून घेतो. जे तीर्थी जे विधान, जे ते तीर्थी जे स्नान, तैसे करुणी दान सन्मान, सुखी जन श्रीरामे केले. सुखी जन श्रीरामे केले. रामचंद्राने जिथे असणार बरं का, सर्वच्या सर्व वर्णाला सुखी जिथे केलेले आहे. ज्या क्षेत्रामध्ये जो जाणार दानाचा प्रकार जिथे आणखी नाही, तो दान धर्म जिथे असणारे केलेला आहे. ज्या क्षेत्रामध्ये आचाराचा प्रकार जिथे आणखी नाही, तो प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे. कुठं गोदान केलं असेल, कुठं सोनदान केलं असेल, कुठं वस्त्रदान केलं असेल, कुठं अन्नदान केलं असेल, कुठं नामदान केलं असेल, मग तो क्षेत्र महिमा होता, जो तीर्थ महिमा होता. रामचंद्राने असणारा प्रत्येक तीर्थयात्रेच्या ठिकाणी जाऊन, तीर्थाच्या ठिकाणी जाऊन तो वाढवल्या गेलेला. बोला. श्रीरामे सुखी केले महाऋषी, रामे सुखी केले संन्यासी, रामे सुखी केले तीर्थवासी, सुखवनवासी श्रीरामे केले. रामचंद्राला काही गरज होती का? पण तुमच्या आमच्यासाठी भगवंताने अवतार घेतलेला आहे. जंगलामध्ये राहणारे होते, ब्राह्मण वर्ग होता, संन्यासी वर्ग होता, ब्रह्मचारी जिथे होते, वानप्रस्थ जिथे होते, गृहस्थी जिथे आणखीन होते. हे सगळेच्या सगळे रामचंद्राने सुखी केलेले आहेत. का सुखी केलेले आहेत? आपल्या जीवनामध्ये जर सुख असेल तरच आपण देवाकडे वळतो, आणि आपल्या जीवनामध्ये दुःख जर असेल तर देवाकडे आपण वळत नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा अपेक्षा असते. मी पोतीला जाईन, माझं काहीतरी भलं होईल, हे मागणं आहे. मागू नका, मागितल्यानंतर मिळतच नाही. फक्त भाव ठेवायचा आहे, आणि भावनेतून कर्म केलं निश्चित जिथे या जड चेतन देहाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही आहे.